आता आपण पाहतोय उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे। संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मातोश्रीवर आता दाखल होणारे उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीहून रवाना झालेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले। स्वप्नील, काय अधिकची माहिती? उद्धव ठाकरे हे शिवतीर्थाकडून आपण बघतोय खरं तर रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून आता या ठिकाणी शिवसेना भवनात येणार आहेत। माझ्या मागे जी स्क्रीन पाहतो आपण शिवशक्तीचा वचननामा, ही खरी लाईन जी असणार आहे या वचननाम्याची असणार आहे। 2026 ची महानगरपालिका निवडणूक या लाईनवरती लढवण्यात येणार आहे। आज वचननामा होणार, मात्र या वचननाम्यामध्ये 15 पेक्षा अधिक घोषणा आहेत त्या होण्याची शक्यता आहे। मुंबईकरांचं आरोग्य, मुंबईकरांचा मालमत्ता कर, वेस्टेज आणि जी कर प्रणाली आहे जी लादण्यात आलेली आहे ती सुद्धा रद्द करण्यात येणार आहे। आणि 700 स्क्वेअर फूट पर्यंतचा मालमत्ता कर हा माफ करण्यासंदर्भातील घोषणा ही मोठी घोषणा असणार आहे। त्याचप्रमाणे युवा धोरण असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, आरोग्यामध्ये सुद्धा जे आपल्या महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये नवीन काही करता येतंय का या संदर्भातील घोषणा आज होणार आहेत। महत्त्वाच्या घोषणा या मुंबईकरांसाठी असणार आहेत, मात्र या घोषणा ज्या होणार आहेत त्या महाराष्ट्रासाठी सुद्धा एक प्रेरणा देणाऱ्या असतील। महाराष्ट्रावरती सुद्धा त्याचा इफेक्ट परिणाम आपल्याला पाहायला मिळेल। उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे हे या ठिकाणी शिवसेना भवनात येऊन वचननामा जाहीर करणार आहेत। खरं तर 12 दिवस हे पुढील राहिलेले आहेत। त्या 12 दिवसांमध्ये हा वचननामा जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे। आपण बघतोय शिवसेना भवनामध्ये सर्व प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मुंबई महानगरपालिका 2026 साठी मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा अशी ही लाईन आहे। एकूणच महानगरपालिका निवडणुकीमध्ये लाईन ही महत्त्वाची असते। यापूर्वी 2014 मध्ये आपण पाहिलं तर ठाकरेंकडून करून दाखवणार अशी लाईन वापरण्यात आली होती आणि यानंतर 2017 मध्ये करून दाखवलं ही लाईन होती। मात्र शब्द ठाकरेंचा असा खरं तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची लाईन आहे। आणि दुसरी लाईन आपण बघतोय ठाकरे बंधूंची लाईन शिवशक्तीचा वचननामा, कारण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आहे। यामुळे शिवशक्तीचा वचननामा ही लाईन फार महत्त्वाची आहे। मात्र या सर्वमध्ये 15 मुद्दे हे आधीच आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी मांडलेले आहेत। मात्र आणखी काही 5 मुद्दे जे आहेत ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शशिकांत शिंदे मांडणार आहेत। कारण मुंबईकरांना जो प्रश्न आहेत, मुंबईकरांच्या ज्या समस्या आहेत त्यावरती प्राधान्याने या ठिकाणी सर्व जे नेते आहेत ते भाष्य करतीलच। मात्र 5 महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी मांडल्या जाणार आहेत। त्यामध्ये आरोग्य महत्त्वाचं आहे, त्यामध्ये शिक्षण महत्त्वाचं आहे, पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत आणि विकास कामं जे मुंबईमध्ये सुरू आहेत ते महत्त्वाचं आहे। आणि आरोग्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये जे प्रदूषण झालेलं आहे या प्रदूषणावरती सुद्धा टीका आहे ती महायुती सरकारवरती करण्यात येणार आहे। मात्र एकूणच विकासाच्या दृष्टीने नवीन घरं कशी देता येतील, मराठी जे आहेत तसे गिरणी कामगार असतील, जे इतर लाभदायक आहेत त्यांना कशा प्रकारे घरं ही मुंबईतच देता येतील या दृष्टीने सुद्धा घोषणा होणार आहे। खरं तर 1 लाख घरांचं उद्दिष्ट हे या शिवशक्तीचा वचननाम्यामध्ये असणार आहे। त्यामुळे महत्त्वाच्या घोषणा यामध्ये होणार आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। थोड्याच वेळात आता शिवसेना भवनामध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दाखल होतील। उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत। सेना भवनातील पत्रकार परिषदेसाठी रवाना झाल्याची माहिती। थोड्याच वेळात आता राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी दाखल होतील। मात्र यापूर्वी आपण पाहतोय संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे सेना भवनातील पत्रकार परिषदेसाठी रवाना झाल्याची ही दृश्य। शब्द ठाकरेंचा वचननामा, या वचननाम्यामध्ये आता नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरती आता भाष्य केलं जाईल याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ही संयुक्त पत्रकार परिषद, वचननामा थोड्याच वेळात आता प्रसिद्ध होणार आहे। उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून आता रवाना झालेले आहेत। शिवतीर्थावर जाणार असल्याची सध्या माहिती। उद्धव ठाकरे आधी राज ठाकरे यांच्या घरी जाणार आणि त्यानंतर सेना भवनामध्ये जाणार असल्याची माहिती समोर येते। सेना भवनमध्ये संयुक्त अशी ही पत्रकार परिषद होणार आहे। वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे। त्याआधी आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सुद्धा वचननाम्यासंदर्भातील माहिती दिलेली आहे। मात्र आजच्या या वचननाम्यापूर्वी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। महत्त्वाच्या मुद्द्यांवरती त्याआधी चर्चा झाली, त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आता उद्धव ठाकरे हे आता राज ठाकरे यांच्या आधी घरी जाणार, शिवतीर्थावर जाणार आणि त्यानंतर शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषदेसाठी दाखल होतील। थोड्याच वेळात आता या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। सेना भवनामध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता
या ठिकाणी महापालिकेची रणधुमाळी. महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि पालिकेवरती आपला भगवा फडकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधूंकडून केले जात आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.